नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन विषयाचे MCQs खास तुमच्यासाठी मी बनवलेले आहेत. या MCQच्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच तुम्ही सक्षम होऊ शकता, जर याचा जास्तीत जास्त सराव करणे अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्हाला संकल्पनारूपी जे MCQs आहे त्याचा अर्थ लगेच लक्षात येऊ शकतो. अनेक महत्त्वाचे प्रश्न इंट्रोडक्शन टू एज्युकेशनल रिसर्चच्या संदर्भात पार्ट क्रमांक 3 मध्ये घेतलेले आहेत. तर अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत हे पाहण्या अगोदर एक माझी विनंती आहे की जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही, लाईक केलं नाही, शेअर केलं नाही, तर अशा सर्वांना माझी विनंती आहे की माझं चॅनल जे आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं ही तुमची जबाबदारी आहे. चला तर अधिक वेळ न घेता या MCQजमध्ये कोणकोणते MCQs जे आहेत, प्रश्न जे आहेत महत्त्वपूर्ण दिलेले आहेत ते आपण पाहूया. पहिला प्रश्न सुरू करण्या अगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, जर या व्हिडिओ दरम्यान काही जाहिराती येत असेल तर कृपया करून स्किप न करता ती जाहिरात पूर्ण पाहणे आवश्यक आहे. चला तर आपण पहिल्या प्रश्नाला या ठिकाणी सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, संशोधन असे वर्गीकृत केले जाऊ शकते. कशा प्रकारे? एक मूलभूत उपयोजित आणि कृती संशोधन, त्यानंतर आहे संख्यात्मक व गुणात्मक, तिसरा आहे तत्वज्ञान, ऐतिहासिक, सर्वेक्षण व प्रयोगात्मक, आणि चौथा आहे पर्याय अ ब क बरोबर आहे. तर प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्याचं उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. तर पहिल्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ड, अर्थात पर्याय क्रमांक अ ब क जे आहे ते तीनही क्रमांक किंवा पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेले आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, संशोधनाची पहिली पायरी कोणती आहे? द फर्स्ट स्टेप ऑफ रिसर्च इज, तर ती कोणती आहे त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी विचारणा करायची आहे. तर यामध्ये काही पर्याय दिलेले आहे. समस्या ओळखणे, समस्या निवडणे, समस्या शोधत आहे, समस्या शोधणे, या अर्थाने आहे. ओळखणे आणि शोधणे याच्यामध्ये अंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे असे यासारखे ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. केवळ गोंधळून न जाता आपल्याला प्रॉपर या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. जे विद्यार्थी इंग्लिश मिडियमला असतील त्यांनीही या ठिकाणी इंग्लिशचं म्यूट वाचन जे आहे ते करणं अपेक्षित आहे, जेणेकरून कोणता उत्तर जे आहे, कोणते उत्तर अपेक्षित आहे ते मनातल्या मनात ग्राह्य धरू शकता. तर प्रश्न क्रमांक 2 जे आहे त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, समस्या ओळखणे, अर्थात आयडेंटिफाईंग अ प्रॉब्लेम इज करेक्ट आन्सर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, संशोधन समस्या फक्त तेव्हाच शक्य असते जेव्हा नंबर 1 ऑप्शनमध्ये हे संशोधन करणे योग्य आहे, याची उपयुक्तता आणि प्रासंगिकता आहे, हे नवीन आहे व ज्ञानात काहीतरी भर आहे. पर्याय अ ब क बरोबर आहे. तर हे चारही पर्याय आपल्याला संशोधन समस्या केव्हा निर्माण होते या संदर्भातले आहे. आणि प्रश्न क्रमांक या ठिकाणी ड जे आहे अ ब क हे बरोबर आहे, कारण हे संशोधन करणे योग्य आहे, याची उपयुक्तता आहे, हे हे प्रासंगिक पण आहे आणि नवीन ज्ञान जे आहे यामध्ये क्रिएशन होत असतं, त्यामुळे त्याचं उत्तर ड या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, एका संशोधन अहवालात दिलेली ग्रंथसूची. संशोधकाला कोणतीही प्रासंगिकता नाही, संशोधनाने विस्तृत ज्ञान दर्शविते, पुढील संशोधनात रस असणाऱ्यांना मदत करते. पर्याय अ ब क बरोबर आहे. थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला वाचायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्व पर्याय आणि प्रश्न याचा समन्वय योग्य पद्धतीने जर साधला गेला तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सहज मिळू शकतं. या प्रश्नाचं उत्तर आहे क, अर्थात पुढील संशोधनात रस असणाऱ्यांना मदत करते, हे या ठिकाणी याचा अर्थ दिलेला आहे. एक संशोधनात अहवाल दिलेली ग्रंथसूची, बिब्लिओग्राफी गिव्हन इन अ रिसर्च रिपोर्ट का दिली जाते त्या संदर्भात हे आहे. अगोदर मी ऑप्शन वाचलेले होते की संशोधनाला कोणती प्रासंगिकता नसते, ज्ञान दर्शविते किंवा पुढील रस असणाऱ्यांना मदत करते. तर एका संशोधन अहवालात दिलेली ग्रंथसूची जी आहे ती काय दर्शविते, तर याचा ऑप्शन क्रमांक क जे आहे हे या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, ज्या अभ्यासामध्ये तपासकर्त्यांनी त्याचा परिणाम शोधण्याचा प्रयत्न केला तो म्हणून ओळखला जातो. म्हणजे जर एखाद्या रिसर्चने त्याचा जे काही इफेक्ट आहे त्याचा ते सर्च करण्याचा प्रयत्न केला तर याला काय म्हटलेलं आहे? एक आहे सर्वेक्षण संशोधन आहे का, ऐतिहासिक संशोधन आहे का, योगात्मक संशोधन आहे का, किंवा एक्स पोस्ट फॅक्टो संशोधन आहे का. आता ज्या अभ्यासामध्ये रिसर्चने त्याचा परिणाम शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे, नंतरचा म्हणजे ट्रेस अँड इफेक्ट असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 5चं जे उत्तर आहे एक्स पोस्ट फॅक्टो संशोधन,
की जेणेकरून नंतर त्याची चाचणी घेतली गेली या अर्थाने या ठिकाणी म्हटलेलं आहे, कारण परिणाम या ठिकाणी शोधायचा आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, वैज्ञानिक संशोधनाचे मुख्य वैशिष्ट्ये. द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ सायंटिफिक रिसर्च इज. प्रायोगिक, सैद्धांतिक, प्रयोगात्मक आणि पर्याय वरील सर्व. तर प्रश्न क्रमांक 6चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते वरील सर्व आहे, कारण एका एक्सपेरिमेंटल किंवा सायंटिफिक रिसर्चमध्ये प्रायोगिकता असते, सैद्धांतिकपणा असतो आणि त्यामध्ये एक्सपेरिमेंटल हा जो कॅरेक्टरिस्टिक आहे ते पण त्या ठिकाणी असतं. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे ड. प्रश्न क्रमांक त्यानंतर 7 आहे, संशोधनाच्या शोधातील सत्यता ही आहे. ऑथेंटिसिटी ऑफ अ रिसर्च फाइंडिंग इज इट. एक वैधता आहे का, वस्तुस्थिती आहे का, मौलिकता आहे का, पर्याय अ ब क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 7चे जे उत्तर आहे ते ब असं आहे, वस्तुस्थिती, थेरॉटिकल हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, लोकसंख्या मर्यादित असताना कोणत्या तंत्राचा अवलंब केला जातो. पद्धतशीर नमुना तंत्र, पर्पोजिव्ह सॅम्पलिंग टेक्निक, क्षेत्र नमुना तंत्र, वरीलपैकी काहीही नाही. तर प्रश्न क्रमांक 8 जे आहे त्याचं उत्तर आहे पद्धतशीर नमुना निवड, हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, स्टँड पॉईंटमधून संशोधन समस्या निवडली आहे. याचा अर्थ सामाजिक प्रासंगिकता आहे का, आर्थिक पाठबळ आहे का, संशोधकाची आवड आहे का, किंवा संबंधित साहित्याची उपलब्धता आहे का. तर प्रश्न क्रमांक 9चा योग्य समन्वय त्या ठिकाणी आपल्याला साधायचा आहे. जर काही संदर्भ ग्रंथ किंवा रिसर्चच्या काही संकल्पनांची तुम्हाला कल्पना असेल तर याचं उत्तर सहज देता येऊ शकतं. प्रश्न क्रमांक 9चं जे उत्तर आहे ते अ आहे, सामाजिक प्रासंगिकता, कारण सब्जेक्ट कोणताही आपण सामाजिक किंवा समाजाच्या अनुषंगाने घेतलेला असतो, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, यामध्ये गृहीतक तयार करणे आवश्यक नाही. कोणत्या रिसर्च सिस्टीममध्ये किंवा पद्धतीमध्ये गृहीतक तयार करणे हे गरजेचं नसतं. प्रश्न क्रमांक 10 आहे, याचं उत्तर जे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ते सर्वेक्षण पद्धती आहे का, ऐतिहासिक आहे का, सामान्य अभ्यास पद्धती आहे का, किंवा प्रायोगिक आहे का. तर याचं उत्तर जे आहे ते ब असं या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11चा, फील्डवर्क आधारित संशोधनाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे. ऐतिहासिक संशोधन, अनुभवजन्य संशोधन, चरित्रात्मक संशोधन आणि प्रयोगात्मक संशोधन. तर आपल्याला प्रश्न पुन्हा काळजीपूर्वक या ठिकाणी वाचायचा आहे आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिलेलं आहे अनुभवजन्य संशोधन, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे, संशोधन नेहमीच या ठिकाणी म्हटलेलं आहे नवीन ज्ञानाचा शोध घेत आहे, जुन्या ज्ञानाची पडताळणी करतो, ज्ञानामधील अंतर भरणे. त्यानंतर पर्याय क्रमांक अ ब क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 12चं जे उत्तर आहे या ठिकाणी दिलेलं आहे ड, अर्थात पर्याय अ ब क जे आहे ते या ठिकाणी उत्तर जे आहे ते बरोबर दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे, फील्ड स्टडीच्या वेळी कायद्यांना लागू करणारे संशोधन या समस्येबद्दल अधिक स्पष्ट कल्पना रेखाटतात. तर प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. तर कल्पना रेखाटतात याचा अर्थ ऑप्शन कोणकोणते आहेत, प्रायोगिक संशोधन, उपयोजित संशोधन, कृती संशोधन आणि पर्याय अ ब क नाही. तर प्रश्न क्रमांक 13चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी दिलेलं आहे ए, अर्थात प्रायोगिक संशोधन हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, प्रायोगिक संशोधनात प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. प्रायोगिक संशोधनात प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. द प्रोसेस नॉट निडेड इन एक्सपेरिमेंटल रिसर्च इज. नियंत्रित करणे, निरीक्षण, संदर्भ संग्रह, हेराफेरी आणि प्रतिकृती. तर प्रश्न क्रमांक 14चं जे उत्तर आहे या ठिकाणी निरीक्षण असं म्हटलेलं आहे, कारण प्रायोगिक संशोधनामध्ये ऑब्झर्वेशन्स हे केलं जात नाही आणि त्या आधाराने काही निष्कर्ष काढले जात नाहीत, कारण त्या ठिकाणी प्रत्यक्ष एक्सपेरिमेंट असतो, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, कृती संशोधन असे आहे, लागू केलेले संशोधन, एक रेखांशाचा संशोधन, त्यानंतर तत्काळ समस्या सोडविण्यासाठी केलेले संशोधन आणि पर्याय अ ब क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 15चं जे उत्तर आहे ते क असं आहे, अर्थात सी, तत्काळ समस्या सोडवण्यासाठी केलेले संशोधन हे उत्तर याचं बरोबर आहे. अ रिसर्च कॅरिड आउट सॉल्व इमिजिएट प्रॉब्लेम हे उत्तर या ठिकाणी समर्पक आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, ज्या आधारावर गृहीतक तयार केले जातात. एक विद्यापीठ, देशाची सांस्कृतिक पार्श्वभूमी, जातीची विशिष्ट वैशिष्ट्ये आणि पर्याय अ ब क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे ब, देशाची सांस्कृतिक पार्श्वभूमी कशी आहे त्या आधाराने गृहीतक हे तयार होत असतात, हे या ठिकाणी उत्तर जे आहे ते बरोबर दिलेलं आहे.
प्रश्न क्रमांक 17 आहे, एक शून्य गृहीतक आहे व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचा, संशोधनाच्या कल्पनेप्रमाणेच, जेव्हा व्हेरिएबल्समध्ये फरक नसतो, जेव्हा व्हेरिएबल्समध्ये फरक असतो. तर थोडंसं काळजीपूर्वक कन्सेप्टिव्ह आहेत, हे थोडंसं काळजीपूर्वक जर वाचलं तर आपल्या लक्षात येऊ शकतं. प्रश्न क्रमांक क जे आहे, जेव्हा व्हेरिएबल्समध्ये फरक नसतो, हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, भूतकाळाच्या अभ्यासानुसार जो नवीन तथ्य शोधून काढत आहे ते संशोधन कोणतं आहे? आशय विश्लेषण, ऐतिहासिक संशोधन, पौराणिक संशोधन, त्यानंतर तत्वज्ञानाविषयक संशोधन. तर प्रश्न क्रमांक 18 जे आहे याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ब अर्थात ऐतिहासिक संशोधन हे उत्तर याचं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 आहे, कृती संशोधन आहे त्वरित समस्येचे उत्तर म्हणून संशोधन, अनुकरणात्मक संशोधन, एक रेखांशाचा संशोधन आणि लागू केलेले संशोधन. ॲक्च्युली याच प्रकारचा प्रश्न मागच्या संदर्भातही आलेला होता आणि प्रश्न क्रमांक 19चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते ए असं दिलेलं आहे. त्वरित समस्येचे उत्तर म्हणून संशोधन जे केले जातं त्याला ॲक्शन रिसर्च किंवा कृती संशोधन असं या ठिकाणी म्हटले जातं. प्रश्न क्रमांक 20 आहे, मॅनिप्युलेशन हा नेहमीच एक भाग असतो. मॅनिप्युलेशन इज ऑलवेज अ पार्ट ऑफ. ऐतिहासिक संशोधन, वर्णनात्मक संशोधन, मूलभूत संशोधन आणि प्रायोगिक संशोधन. तर याचं जे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ते ब असं दिलेलं आहे. वर्णनात्मक संशोधन हे उत्तर याचं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 आहे, संशोधनातल्या सामान्य चाचणीला जास्त प्राधान्य मिळावं अशी मागणी केली जाते. अ कॉमन टेस्ट इज रिसर्च डिमांड्स मच प्रायोरिटी ऑन. एक वस्तुस्थिती आहे का, विश्वसनीयता आहे का, उपयोगिता आहे का आणि पर्याय अ ब क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 21चं जे उत्तर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे ड अर्थात पर्याय अ ब क बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 आहे, खालीलपैकी कोणता डेटा भारताच्या सर्वात प्राचीन संपादन करण्यायोग्य माध्यम आहे, ज्या माध्यमातून आपण डेटा कलेक्ट करू शकतो या अर्थाने. एक आहे जनगणना अर्थात सेन्सस असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. महत्त्वपूर्ण आकडेवारी व्हायटल स्टॅटिस्टिक्स, त्यानंतर राष्ट्रीय नमुने सर्वेक्षण अर्थात नॅशनल सॅम्पल सर्वे, कृषी सांख्यिकी अर्थात ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्स. तर या चारही पर्यायापैकी आपल्याला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे क अर्थात राष्ट्रीय नमुने सर्वेक्षण नॅशनल सॅम्पल सर्वेज हे या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आहे, संस्थात्मक परिणामकारकमध्ये कोणती प्रशासकीय शैली अधिक योगदान देते हे शोधण्यासाठी एखाद्या संशोधकाने संशोधन केले तर त्याचे हे उदाहरण असेल. व्यवस्थित वाचन करून घ्या प्रश्नाचं, कारण प्रश्नांचं वाचन करून ते आकलन होणं महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी दिलेलं आहे अ उपयोजित संशोधन, त्यानंतर कृती संशोधन, त्यानंतर मूलभूत संशोधन आणि वरीलपैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 23 क्रमांकाचं जे उत्तर आहे ते या ठिकाणी उपयोजित संशोधन म्हटलेलं आहे. कारण एखाद्या संस्थामध्ये परिणामकारकता जर तपासली आणि ती जर सकारात्मक जर असली तर ती शैली त्या कार्यामध्ये अधिक योगदान देत असते असा त्याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, डेंग्यू तापाच्या 2 औषधाच्या संबंधित परिणामकारकतेचा अभ्यास एक डॉक्टर करतो. त्याच्या संशोधनाचे वर्गीकरण जर केले तर त्याचं कोणतं वर्गीकरण असेल हे खाली या ठिकाणी दिलेलं आहे. एक ती केस स्टडी आहे का, एथनोग्राफी आहे का, वर्णनात्मक सर्वेक्षण आहे का, ड प्रायोगिक संशोधन आहे का. तर प्रश्न क्रमांक 24चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी दिलेलं आहे ड अर्थात प्रायोगिक संशोधन आहे. कारण 2 गोष्टींमधली तुलना किंवा त्यांचा तपास किंवा त्यांची परिणामकारकता हे अभ्यासत असतो, त्यामुळे त्याचं उत्तर जे आहे ते प्रायोगिक संशोधन असं दिलेलं आहे. त्याच्या शेजारी इंग्लिशमधलं ट्रान्सलेशन चुकलेलं आहे, त्यामुळे यांचं बरेचसं याचं ट्रान्सलेशन जे आहे ते थोडंसं वेगळं झालेलं आहे. मराठीमधले ऑप्शन जे आहेत तेच या ठिकाणी गृहीत धरणे आवश्यक आहे, कारण वरचेच खाली कॉपी झालेले आहे. मात्र केस स्टडी, एथनोग्राफी, वर्णनात्मक संशोधन, प्रायोगिक संशोधन त्यापैकी ड मराठीमधलं प्रायोगिक संशोधन आणि इंग्रजीमधलं एक्सपेरिमेंटल रिसर्च हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. त्यानंतर शेवटचा एक प्रश्न आहे, संशोधन तयार करण्याच्या प्रक्रियेत हायपोथेसिसचे फॉर्म्युलेशन पाठोपाठ येते. संशोधन तयार केलं, त्याची प्रक्रिया सुरू झाली, हायपोथेसिस मांडलं किंवा त्याची रचना तयार केली, त्याच्यानंतर काय येत असते असा सिंपल साधा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे.
या ठिकाणी काय ऑप्शन्स दिलेले आहे: डेटाचे विश्लेषण, डेटा संग्रह, उद्दिष्टांचे विधान आणि संशोधनाची साधनांची निवड. आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देण्या एक सर्वांना एक विनंती आहे की नवीन अपडेट किंवा नवीन MCQs या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होण्यासाठी तुमचा बेल आयकॉन जो आहे तो ऑन ठेवणं आवश्यक आहे, ही एक गोष्ट. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे सगळं आम्ही तुमच्यासाठी तयार करत असतो, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जर तुम्ही हे पोहोचवलं तर नक्कीच एक सकारात्मक बाब जी आहे ती या माध्यमातून घडू शकते, ही आपल्याला कळकळीची विनंती आहे. दुसरी एक महत्त्वाची विनंती आहे की जर या व्हिडिओ दरम्यान एखादी जाहिरात येत असेल तर कृपया ती स्किप न करता पूर्ण पाहणे ही आपल्याला कळकळीची माझी विनंती आहे. तर प्रश्न क्रमांक 25 जे आहे त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी दिलेलं आहे: डेटा संग्रह, कलेक्शन ऑफ डाटा, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो 25 प्रश्न की जी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका येणाऱ्या परीक्षेमध्ये बजावू शकतात. या संदर्भातले प्रश्न तुम्हाला कसे वाटले, या संदर्भातले काही संदिग्धता असेल तर तुम्ही संदर्भ ग्रंथाचा त्या ठिकाणी आधार घेऊ शकता. मात्र या संदर्भात काही प्रश्नांबाबत जर चर्चा करायची असेल तर नक्कीच कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही त्या गोष्टी मेन्शन करू शकता आणि त्याचं उत्तर जे आहे तुम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी मिळणार आहे. चला तर पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मला परवानगी द्या. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.